नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. प्राथमिक शिक्षक संघ दापोलीच्या वतीने महिला सभासदांचा हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटप उत्साहात. मंदिरातील घंटा चोरट्यांकडून लंपास. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कातळ शिल्पांचा खजिना. पोस्टल सेवा योजनांसंदर्भात संगमेश्वरमध्ये जनजागृती रॅली. वाहतूक पोलीस रायगड यांच्या वतीने 37वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताह. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ दापोली शाखेच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका आणि सभासदांचे कुटुंबीय यांच्यासाठी महिला आघाडीने हळदी कुंकू समारंभ, तिळगुळ वाटप आणि खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पद्मश्रद्धा हॉल येथे महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी मोरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिला सभासदांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार उपस्थिती दाखवली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवृत्त झालेले संघटनेचे सभासद सुधाकर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय समुपदेशन आणि व्यवसाय मार्गदर्शन स्पर्धेत राज्यात 9वा आणि डायट रत्नागिरी आयोजित व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शुभांगी सचिन नावडकर यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी आयोजित हा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा खेळ प्रख्यात वृत्त निवेदिका आणि वास्तुशास्त्र विशारद रिद्धी पाटील यांच्या सूत्रसंचालनात पार पडला. या पैठणीच्या खेळात मानकरी ठरल्या मांदिवली शाळेच्या रेणुका मोर मॅडम. दापोली तालुक्यातील बोरिवली आडीवाडी या गावाचे आराध्य ग्रामदैवत श्री सातमाई नव्हाणकरीण देवी या मंदिरात चोरीची घटना समोर आली आहे. मंदिरातील एक मोठी पितळी घंटा, एक मोठे पितळी घंगाळ पात्र, भांडे गायब झाल्याचं समोर येत आहे. या वस्तू पितळी असून त्यांची अंदाजे किंमत 10 ते 12 हजार असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर घटनेची तक्रार दाभोळ पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 7वीच्या एक दिवसीय अभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी बारसू आणि देवाचे गोठणे येथील रहस्यमयी कातळ शिल्पे, प्राचीन सूर्यमंदिर आणि निसर्ग संवर्धनाचा थरार अनुभवला. देवाचे गोठणे आणि बारसू येथील सड्यावर कोरलेली हजारो वर्षांपूर्वीची कातळ शिल्पे पाहून विद्यार्थी थक्क झाले. कातळ शिल्प संशोधक मार्गदर्शक ऋत्विज आपटे आणि राधेय पंडित यांनी या शिल्पांमागील आदिमानवाचा इतिहास, प्राण्यांच्या आकृती आणि त्यांचे जागतिक महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले. पूर्णगड किल्ल्यावर जाऊन विद्यार्थ्यांनी शिवकालीन दुर्ग स्थापत्य, गावखडी समुद्र किनाऱ्यावरील कासव संवर्धन प्रकल्पाचीही माहिती घेतली. दरवाजा फोडायचा असेल, आता बघा एवढा मोठा दरवाजा आहे, तो जर फोडायचा असेल तर समोरून एक लाकडाचा मोठा उंडका घेतात, मागे जाऊन जोरात आपटायचा, जोरात तुटतो, बरोबर आहे. पण तो मागे जायला, थोडं मागे जायला जागा हवी ना. इथून तुम्ही मागे गेलात तर बघा मागचा बुरुज आहे, म्हणजे तो मोमेंटम मिळेल का तुम्हाला. पोस्टल सेवा जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात, तसेच बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने संगमेश्वर पोस्ट कार्यालयाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली संगमेश्वर बस स्थानकापासून बाजारपेठ मार्गे पोस्ट कार्यालयापर्यंत काढण्यात आली. रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पोस्टल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परताव्याची नियमितता आणि पैशांची सुरक्षितता याबाबत डाक खात्याचे स्थान कायमच अग्रणी राहिले असून सर्व नागरिकांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक DS कुलकर्णी यांनी केले आहे. डाक सेवा, जनसेवा, डाक सेवा, जनसेवा, पोस्टाची बचत, सुरक्षित बचत, पोस्टाची बचत, सुरक्षित बचत, जनसेवा, डाक सेवा, जनसेवा, डाक आया, बँक आया, पोस्टाची बचत, सुरक्षित बचत, पोस्टाची बचत, सुरक्षित बचत. वाहतूक पोलीस रायगड यांच्या वतीने 37वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताह 2026 साजरा करताना सानियो स्पेशल स्टील कंपनी खोपोली यांच्या वतीने चौक बाजारपेठेत सुरक्षा यमाच्या दरबारी हे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा वाहतूक पोलीस प्रमुख अभिजित भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जुंद्रे, चौक प्रभारी विशाल पवार उपस्थित होते. पथनाट्यातून वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक, शालेय विद्यार्थी, बाजारपेठेत आलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी करून वाहतूक नियमांची सविस्तर माहिती सर्वांना दिली.
न घालणं, त्याचप्रमाणे नशा करून बेफाम वेगात गाडी चालवणं आणि अपघात करणं अशा अनेक गोष्टींमुळे अपघात होऊन आपल्याकडे लोक येत आहेत. अरे अरे चित्रगुप्ता, हे कसं शक्य आहे? महाराज शक्य आहे, नक्की शक्य आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.